पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा। सुजाता सूर्यकांत भुंडे, मी बावधन मधून प्रभाग क्रमांक 1 मधून उमेदवारी अर्ज निघालेले तेवढेच लिहिले। प्रभाग क्रमांक 10 बावधन दुसरी दादांनी पक्षाने विश्वास दाखवला, त्याबद्दल आभार आहे दोघांचं। नमस्कार, मी सुजाता सूर्यकांत भुंडे, प्रभाग क्रमांक 10 बावधन दुसरी कॉलनी मधून उमेदवारी अर्ज भरला आहे। अजितदादा आणि पक्षाने जो विश्वास दाखवला तो विश्वास मी तडीस नेण्याचा प्रयत्न करेल। त्यांनी जो विश्वास दाखवलाय तो सार्थ ठरेल। एक मिनिट थांबायला पटकन नमस्कार, मी सुजाता सूर्यकांत भुंडे, प्रभाग क्रमांक 10 मधून मी उमेदवारी अर्ज भरला आहे। अजितदादा पवारांनी जो विश्वास दाखवला आणि पक्षाने त्यांचे मी आभार व्यक्त करते। आमचा पॅनल पुढे नेण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेल। परत ह्या प्रभागामधून जी न रखडलेली कामं आहे ती करण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करेल। जनतेने त्याबद्दल नाही का जो विश्वास दाखवला तो तडीस नेण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करेल। परत आजपर्यंत न झालेली कामं किंवा नाही का जे बरेचसे आम्ही आजपर्यंत लोकांना भेटले तर त्यांनी पण मला सांगितलं होतं की जे उमेदवार आमच्या दाराशी येतात फक्त मतं मागण्यासाठी येतात, त्यानंतर ते आमच्यापर्यंत पोहोचत पण नाही, फक्त मतापुरतं त्यांचं येणं असतं। तर हा प्रकार ह्या पॅनलतर्फे होणार नाही। तो आम्ही त्यांनी जो विश्वास दाखवला तो आम्ही पूर्ण सार्थ नेऊ आणि आमच्या म्हणजे पॅनलचा म्हणजे असा विश्वास आहे, म्हणजे प्रामाणिक प्रयत्न आहे की आम्ही एक जनता दरबार ठरवण्याचा पण प्रयत्न करणार आहे। त्यामध्ये जी लोक येईल, गोरगरीब असेल किंवा उच्च कोणी व्यक्ती असेल ती आली तरी आम्ही त्यांचा प्रामाणिकपणे सर्व प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न करू। मी सूर्यकांत भुंडे सोशल फाउंडेशनची अध्यक्ष आहे, त्यामार्फत मी बरीचशी कामं केलेली आहे। गव्हर्नमेंटचे क्लासेस मी भरवले होते, त्यामार्फत बऱ्याच लोकांना, स्त्रियांना याची मदत झालेली आहे। त्यातून त्यांनी जे गव्हर्नमेंट क्लासेस चालू केले होते त्यामार्फत त्यांना लोन मिळून त्यांनी त्यांचा बिझनेस पुढे चालू ठेवलेला आहे। ग्रामपंचायत सदस्य हे होण्यापूर्वी आपल्या म्हणजे बावधन परिसरामध्ये जवळजवळ 20 ते 25 दिवसांनी पाणी येत होतं, पण ज्यावेळेस हे सदस्य म्हणून निवडून आले त्यावेळेस दिवसाआड पाण्याचा प्रश्न नाही का, दिवसाआड पाणी यायला लागला आणि पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे। जर नागरिकांनी आमच्यावर जर विश्वास दाखवला तर आपण ज्या बऱ्याच ठिकाणी नाही का पाणी येते उशिरा येणं किंवा पहाटे 4 वाजता येणं ह्याची पण बऱ्याच नागरिकांनी आमच्याकडे ओरड केलेली की पाणी पहाटे 4 वाजता येते, आमची झोप होत नाहीये। तर ते जे प्रश्न आहेत त्यांचे ते पण आम्ही सोडूया। म्हणजे पाण्याचा प्रश्न आपल्या पाण्याला आल्यानंतर जवळजवळ 30 दिवसात ते पण आपण सोडवण्याचा पूर्णपणे प्रामाणिक प्रयत्न करू। परत जे रस्त्याची कामं आहे तिथे आपण करतो ते परत बऱ्याच ठिकाणी नाही का, आता मी पाहिलं म्हणजे प्रचारादरम्यान मी फिरत होते तर बऱ्याच ठिकाणी पालापाचोळा हा पडलेला होता, तिथे पण म्हणजे स्वच्छताची कामं होत नव्हती, तर ते पण आपण मार्ग दिलं। किती म्हटलं तरी ज्यावेळेस आपण त्या परिसरातून जातो तर त्या ठिकाणी लोकांना पण आवडत नाही की आपण ह्या ठिकाणाहून चाललेलो आहे, तिथे पण लोक या गोष्टीने इरिटेट होतात की नाही का नको तर ते पण आपण प्रत्येक ठिकाणी कामगार लावून तो प्रश्न पण सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करूया। ठीक आहे। आता खरं हा उमेदवारी अर्ज आपण दाखल केला आहे, त्यांच्या रूपात आपण एक चांगला उमेदवार, महिला उमेदवार आपण या ठिकाणी प्रभागात देत आहे। काय सांगाल, काय भावना व्यक्त कराल? काय की पूर्वीचे जे उमेदवार होते पक्षाच्या नावावरती आणि मोदींच्या नावावरती निवडून आलेले असे उमेदवार होते। आम्ही आता जे आधी जे काम केलेलं आहे, मी ग्रामपंचायत सदस्य होतो, ग्रामपंचायत सदस्य असताना मी बावधन भागामध्ये बराचसा विकास कामं केलेली आहेत। त्याच वेळेवरती आम्ही बावधन आणि कोथरूड या ठिकाणी जे रखडलेली आजपर्यंत कामं झालीच नाही कधी, ही कामं पूर्ण करू, प्रभागाचे सर्वांगीण विकास करू। जनतेतले जे काही छोटे मोठे प्रश्न असतील, त्यांच्या आरोग्याशी संबंधित असतील, सामाजिक असतील, हे सर्व प्रश्न आम्ही सोडू। सर्वात महत्वाचा जो बावधनचा प्रश्न आहे, समस्या आहे, ही पाणी। आज सोसायटीमध्ये पाणी येतं, काही ठिकाणी 3-3 लाख रुपये सोसायटीला बिल द्यावं लागतं मेंटेनन्स मधून फक्त पाण्यासाठी। आणि जे बावधन मधल्या ज्या वस्त्या आहेत, वाड्या आहेत, या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी
1 दिवसाआड पाणी येतं. ही अशी परिस्थिती बावधनची, म्हणजे पाण्याची समस्या खूप मोठी आहे. आणि ही सर्वात पहिली आम्ही 30 दिवसाच्या आत मार्गी लावण्याचा आम्ही ठाम विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. ठीक आहे. पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.